हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण मुंबईची स्ट्रीट स्टाईल अशी सुकी तिखी भेळ बनवणार आहोत आणि त्याचबरोबर जो तिखट मसाला जो असतो, सुका तिखट मसाला, तो कसा बनवायचा त्याची पण आज आपण रेसिपी बघणार आहोत। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुकी आणि तिखट चटणी बनवण्यासाठी इथे मी डाळे घेतलेले 2 वाट्या, त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा, त्याचे पण पातळ असे काप करून घेतलेले आहेत कारण आपल्याला मिक्सर मधनं वाटायचे आहेत। 1 मोठा चमचा जिरे, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हिंग, 10-12 कढीपत्त्याची पानं, 1 वाटीभर कोथिंबीर आणि 4 मेथी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही जर तिखट असतील थोड्या तर थोडे कमी घेतल्या चालेल, आणि किंवा अगदीच फिकट असतील चवीला तर तुम्ही 5 मिरच्या घेतल्या तरी चालतील। आता आपल्याला सर्व मिक्स करून मिक्सर मधनं वाटून घ्यायचं आहे। मिक्सर मधनं मी हे व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे। मला 2 टप्प्यात वाटावं लागलं कारण एका वेळेला ते भांड्यात राहत नव्हतं म्हणून। आपली ही सुकी तिखट चटणी रेडी आहे। तुम्हाला वासावरूनच कळेल किती परफेक्ट झालेली आहे ते, पण त्यासाठी तुम्हाला ती बनवून बघावी लागेल। तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करा। भेळीसाठी लागणारे साहित्य आपण बघूया। मगाशी आपण बनवलेली सुकी तिखी चटणी, फरसाण, तिखट डाळ, सॉल्टेड शेंगदाणे असतात ते, बारीक चिरलेला कांदा, उकडलेला बटाटा, त्याच्या पण मी छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत, बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेली कैरी, शेव, त्याचबरोबर ह्या चपट्याच्या पुऱ्या असतात शेवपुरीसाठी वापरतात त्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबू, हिरवी मिरची आणि मीठ, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले कुरमुरे। तर इथे मी मोठ्या बाउलमध्ये कुरमुरे घेतलेले आहेत, त्यात मी थोडं फरसाण घालते, त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो, उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, खारे शेंगदाणे, तिखट डाळ, बारीक चिरलेली कैरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडंसं मीठ, शेव, कोथिंबीर, आणि मी लिंबू थोडासा पिळते आता, नंतर वरूनही आपल्याला पिळायचं आहे। आणि आपण जो मसाला बनवला होता तिखट, तो 1 चमचा। आता आपण हे मस्त मिक्स करूया। आपली भेळ आता खाण्यासाठी रेडी आहे, पण ही आपण आता जरा स्पेशल पद्धतीने सर्व करायची आहे। त्यासाठी इथे मी कागदाची पुडी बनवून घेतलेली आहे, त्यात आपण भेळ सर्व करायची आहे। भेळची पुडी भरून रेडी आहे, त्यावर मी बारीक शेव घालते, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि थोडासा वरून लिंबू पिळायचा आहे। फ्रेंड्स, आपली ही मुंबईची स्ट्रीट स्टाईल सुकी भेळ खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।